कोल्हापुरात जिम ट्रेनरची निर्घृण हत्या करण्यात आली। शिरोळ तालुक्यातील जांभळी येथील ही घटना आहे। लोखंडी रॉड आणि पाईपनं जिम ट्रेनरला बेदम मारहाण करण्यात आली। संदीप पाटील असं मृत जिम ट्रेनरचं नाव आहे। हल्ल्यात संदीप पाटीलचा जागीच मृत्यू झाला। कोलंबियात लँडिंगच्या आधी एक विमान क्रॅश झाले। यात एका खासदारासह 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। अपघाताच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। व्हेनेझुएलाजवळ ही घटना घडली आहे। बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ झाली आहे। बँगलोरच्या हाय ग्राउंड्स पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी एका इव्हेंटमध्ये रणवीर सिंगनं जाहीरपणे कर्नाटकच्या किनारपट्टीवरील पवित्र चावुंडी दैव परंपरेची खिल्ली उडवून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप रणवीर सिंगवर आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या आगामी धुरंधर सिनेमाच्या चित्रपटाच्या प्रमोशनावेळी कांतारा चॅप्टर 1 मधल्या गाजलेल्या सीनची नक्कल रणवीरनं केली होती आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिकमध्ये चहाच्या दुकानावर हल्ला करत लूटमारीची घटना घडली आहे। नाशिकच्या कॉलेज रोड परिसरातील ही घटना आहे। हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। तर कामगारांना मारहाण, दुकानातील खुर्च्या काचांची तोडफोड। हल्ल्यात दुकानामधील कामगार देखील जखमी झाले। हल्ल्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। आश्रमशाळेतील 70 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे। गडचिरोलीच्या भामरागडमधील हा प्रकार आहे। 70 पैकी 40 विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत लाहेरीच्या शासकीय आश्रमशाळेतील 70 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे। मंगळवारी रात्री जेवण केल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास झाला होता। त्यामुळे प्रथम जवळच्या लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात या विद्यार्थ्यांना नेण्यात आलं आणि त्यानंतर खरं तर 70 पैकी 40 विद्यार्थ्यांना भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले। त्यातील दोघांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचं सांगितलं जातंय। बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळामध्ये पैशाच्या वादातून एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। संजू गंगाराम उबदे असं मृत व्यक्तीचं नाव असून सायलू पस्समवाड आणि गंगा पस्समवाड यांनी संजू उबदे याला पाठीवर जोरदार धक्का दिला। त्यामुळे संजू उबदे हा तोल जाऊन तोंडावर पडलाय आणि गंभीर जखमी झाला। उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती। या प्रकरणातील सायलू रामलू पस्समवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।